धुळे जिल्ह्यात 2025च्या खरीप हंगामातील प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा विमा अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही। या रखडलेल्या पीक विम्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने धुळ्यात अनोखे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात असूड अर्थात चाबूक आणि गळ्यात फाशीचा दोर घालून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला। निवेदनात नमूद करण्यात आले की धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड झाली होती। शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही हक्काच्या भरपाईपासून त्यांना वंचित राहावं लागतंय। यामुळे शेतकरी कमालीच्या आर्थिक संकटात सापडलेत। शासनाने तातडीने पीक विमा मंजूर करावा आणि राज्यातील संपूर्ण शेतकरी वर्गाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनात शिरपूर फर्स्ट, विविध शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर। आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे। अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे। त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच पीएम फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही। वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही। म्हणून आज आमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल।